Audio Jungle. Audio Jungle. सलोनी जसे की आपण पाहतोय मी सध्या पुणे सोलापूर जाणाऱ्या रोड लगतच कवडीपाट या ठिकाणी गोल्डन सियरा पब्लिक स्कूल जे आहे त्या स्कूलमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय आज या ठिकाणी 52वे हवेली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सोहळा जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आले आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी या शाळेचे पुणे जिल्हा शिक्षण माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर सुद्धा यावेळेस कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहिलेले आहेत. आपण त्यांच्याशी आजच्या उपक्रमाबद्दलची माहिती घेणार. तर आज या ठिकाणी या स्कूलमध्ये जो काही उपक्रम घेण्यात आलेला आहे प्रदर्शनचा, कसं वाटतं एकंदरीत हा सर्व कार्यक्रम पाहून? काय जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी तालुका स्तरावरती विज्ञान प्रदर्शन सुरू आहे. विज्ञान शिक्षकांचं आणि विज्ञानच्या इनोव्हेशनमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली पर्वणी आहे. हवेली तालुक्यामध्ये आज या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होतो. हवेली तालुक्यात साधारणतः 150 विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी होतील आणि शिक्षकही या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतील अशी मला अपेक्षा आहे. या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर काही मॉडेल्स आणि काही उपक्रम मी पाहिले. त्याच्यामध्ये निश्चितच शिक्षकांनी अतिशय चांगला परिश्रम घेऊन विज्ञान प्रदर्शनाच्या दृष्टीने चांगली तयारी केलेली आहे आणि याच्यातून जे विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट सिलेक्ट होतील हे तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावरती येतील आणि इथे या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि त्या शिक्षकांचा सन्मान हा निश्चितच केलं जाईल. या निमित्तानं जिल्हा स्तरावरती एक चांगलं वातावरण वैज्ञानिक क्षेत्रामध्ये निर्माण होईल आणि विज्ञान शिक्षकांसाठीची ही एक चांगली पर्वणी असल्यामुळे निश्चितच ही विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकालीन बाबींसाठी दिशेदायी ठरेल असं मला अपेक्षा आहे. तर जसं की आपण पाहतोय आज विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम या स्कूलमध्ये घेण्यात आला आणि यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपली कलागुण जी आहे ते मोठ्या प्रमाणात सादर केलेली आहे. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बालगुन्हेगारी सुद्धा वाढत आहे. याकडे आपण कसं पाहतात, त्याबद्दल काय समजतो? त्याच्यामध्ये शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना संस्कार देणं ही फार महत्त्वाची बाब आहे. त्या अनुषंगाने सगळ्या शाळांमधल्या शिक्षकांची ही जबाबदारी आहे आणि सक्षमपणे शिक्षक ही जबाबदारी पार पाडत आहेत. त्याच्यामुळे आणखी जास्तीत जास्त संस्कारक्षम पिढी निर्माण होईल आणि अनावश्यक गोष्टींपासून हे सगळे विद्यार्थी भविष्यामध्ये निश्चित दूर राहतील असा एक मला आशावाद वाटतो. काय सांगाल सर? काय आजचा कार्यक्रम जो आहे या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनचा गोल्डन सियरा स्कूलमध्ये होतो आहे आणि त्यानिमित्ताने आमचे मार्गदर्शक डॉक्टर कारेकर साहेब माध्यमिक शिक्षणाचे शिक्षणाधिकारी उपस्थित राहिलेले आहेत. त्या या ठिकाणी आम्ही एक थोडक्यामध्ये 2-3 हॉलला ज्यावेळेला भेट दिली त्यामुळे असं आमच्या लक्षात आलं की अनेक विद्यार्थी या प्रदर्शनामध्ये जे आलेले आहेत ते त्यांना त्याचं डीप नॉलेज आहे आणि ती त्यांच्याशी फार ह्या प्रयोगाशी रिलेटेड आहेत. भविष्यामध्ये एक चांगली पिढी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली ही अशी आपल्या महाराष्ट्रातून निघेल आणि जो आपला R&D वरती फोकस आहे आपल्या माननीय प्रधानमंत्री त्यांचा तो यशस्वी होईल असं माझी आशा आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय शिक्षण अधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती जी आहे ते लावलेली होती. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आजचं प्रदर्शन पाहण्यासाठी सहभागी झाले होते. त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. ताई, आज जो कार्यक्रम घेण्यात आला आहे त्यासाठी विशेष शिक्षण अधिकारी यांनी आपली उपस्थिती दाखवली होती. विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा आपल्या आजच्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली कलागुण जी आहे ते सादर केलेली आहेत. कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत आजचा कार्यक्रम? अगदीच एक हा स्तुत्य कार्यक्रम आहे आणि जिल्हा परिषद तालुका हवेलीकर विज्ञान प्रदर्शन जे भरलेलं आहे यावेळेस त्याची थीम आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल फ्युचर, म्हणजे शाश्वत भविष्यासाठी अत्यंत एक आपल्या युवा पिढीसाठी ही एक चांगली सुरुवात आपण इथे केलेली आहे. सलोनी, त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही व्यक्ती आहेत ज्यांनी आज गोल्डन पब्लिक सियरा स्कूल या स्कूलमध्ये अनेक तालुका स्तरामध्ये जे असणारी स्कूल आहेत त्यांनी आपल्या विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये असंख्य असे स्कूलनी सहभाग घेतला होता. नक्की कशा पद्धतीचा हा कार्यक्रम झालेला आहे आणि एकंदरीत हा सर्व कार्यक्रम कशा पद्धतीने झाला आहे याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. काय सांगाल आजच्या कार्यक्रम? सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा. की विज्ञान प्रदर्शन आपण पाहतो की छोट्या वर्गापासून अगदी लहान गटापासून मोठ्या गटापर्यंत जर आपण विज्ञानाची कास धरली, छोट्या छोट्या प्रयोगातून जर विज्ञान शिकलं तर त्या प्रकारची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती निर्माण होते असं मला वाटतं. आणि त्याचाच आज धरून या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन आम्ही तालुका स्तरीय केलेलं आहे. हवेली तालुका या मार्फत आम्ही विज्ञान प्रदर्शन इथे आयोजित केलेलं आहे.
जर आपण सांगायचं झालं तर छोट्या प्रयोगातून विद्यार्थ्यांना जर आपण प्रेरणा दिली तर विद्यार्थ्यांना संशोधक होण्यासाठी असं मला वाटतं कुठे ना कुठे आपण प्रोत्साहन देऊ. कारण एकदा त्याच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती झाली, तीच जिज्ञासू वृत्ती घेऊन आपण त्याला मार्गक्रमण करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो असं मला वाटतं. आणि अशा प्रकारचे विज्ञान प्रदर्शन वेळोवेळी आयोजित करावेत आणि देशासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधक निर्माण करावेत असं मला वाटतं. आणि आजच्या या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त यासारखे छोटे बालसंशोधक निर्माण होतील अशी मला निश्चित आशा आहे. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाला किती शाळांनी मॅक्झिमम सहभाग नोंदवला होता? कोणाची उपस्थिती आजच्या या कार्यक्रमाला होती काय? एकंदरीत आम्ही पाहिलं तर आतापर्यंत 70 प्रयोग इथे नोंदणीसाठी आलेले आहेत. अजून काही प्रयोग येत आहेत. तर हा जो आकडा आहे निश्चित 150 पर्यंत जाईल. कारण आपण सगळ्या इथे खुलं एक विज्ञान प्रदर्शनासाठी आयोजन केलेलं आहे. छोट्या प्रयोगापासून मोठ्या प्रयोगापर्यंत शिक्षक विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले आहेत. तर सर्वांसाठी हे विज्ञान प्रदर्शन आम्ही खुलं केलेले आहेत. आणि यासाठी आदरणीय आत्ताच भाऊसाहेब कारेकर सर शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा ज्ञानदेव खोसे सर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती हवेली यांनी उद्घाटन करून आजच्या या बाल संशोधकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. त्याचबरोबर आपण आणखीन काही व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं देखील आजच्या या कार्यक्रमाची सविस्तर माहिती जी आहे ते आपण घेणार आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत यावेळेस गोल्डन पब्लिक सीआरएस स्कूल या स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सुद्धा यावेळेस आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, आज या ठिकाणी जो काही उपक्रम घेण्यात आलेला आहे या उपक्रमाबद्दलची काय माहिती आहे? आज जिल्हा परिषद पुणे तसेच हवेली तालुका पंचायत समिती मुख्याध्यापक संघ विज्ञान व गणित संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री कारेकर सर तसेच गट शिक्षणाधिकारी खोसे साहेब हे उपस्थित होते. आपण हा पहिलाच कार्यक्रम शासकीय स्वरूपातला या शाळेमध्ये राबवत आहे. बऱ्यापैकी प्रोजेक्ट आलेले आहेत. 100 पर्यंत प्रोजेक्ट आलेले आहेत. अजून 50च्या वरती प्रोजेक्ट येण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकारी साहेबांनी प्रोजेक्ट पाहिले, मुलांना शुभेच्छा दिल्या. तसेच आपला हा कार्यक्रम या ठिकाणी राबवल्याबद्दल पुणे जिल्हा परिषद हवेली तालुका पंचायत समिती यांचे आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर आज आपण या ठिकाणी पाहतोय गोल्डन पब्लिक स्कूल या स्कूलमध्ये हे पाहण्यासाठी असंख्य नागरिक त्याचबरोबर शिक्षण अधिकारी विद्यार्थीचे पालक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झालेले आहेत. आपल्यासोबत काही व्यक्ती आहेत. आपण त्यांच्याकडनं आजच्या कार्यक्रमाची विशेष माहिती घेणार आहोत. तर आज आपण हा जो कार्यक्रम पाहिलेला आहे कसं वाटतं एकंदरीत? कार्यक्रम एकदम म्हणजे नियोजन छान झालेलं आहे. गोल्डन पब्लिक सीआरएस स्कूलनी छान एकदम उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे आणि मुलांचा सहभाग शाळांचा सहभाग खूप चांगला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा त्यासाठी विविध विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी प्रोजेक्ट आणलेले. आताच आम्ही एक प्रोजेक्ट बघितला. हा कार्बन प्युरिफिकेशन प्लांट त्यांनी बनवलेला आहे. म्हणजे जे विषारी वायू घटक जे फॅक्टरीमधून रिलीज होतात त्याच्यामधील जो सगळ्यात अत्यंत विषारी जो आहे कार्बन डायऑक्साईड आहे, तो कार्बन डायऑक्साईड त्यांनी त्या ठिकाणी डिपॉझिट कसा करता येईल तो त्या प्रोजेक्टमधून त्यांनी दाखवलेला आहे. आणि जर ह्याचं ॲप्लिकेशन करायला गेलं तर असा प्रश्न पडतो की खर्च सुद्धा जास्त होऊ शकतो, खर्चिक होऊ शकतो. परंतु त्या विद्यार्थ्यांनी काय संकल्पना मांडली त्या ठिकाणी की आपल्याला याला जी काही ऊर्जा द्यायची आहे ती सौर ऊर्जा, म्हणजे तिथे खर्च सुद्धा त्या फॅक्टरीचा कमी होऊ शकतो. चांगला ॲप्लिकेबल आहे प्रोजेक्ट. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो ज्या विद्यार्थ्यांनी हा कमी खर्चाचा जो प्रोजेक्ट आहे त्यांनी जे सादर केलेला आहे तो प्रोजेक्ट आपण या ठिकाणी पाहू शकता. अतिशय सुंदर अशा प्रकारचा प्रोजेक्ट जे आहे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपलं सादरीकरण आपल्या कलेच्या माध्यमातून केलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी हे सादरीकरण केलेलं आपण त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत. नेमकं हे प्रोजेक्ट काय आहे आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून काय आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा काय याच्यातून आपल्याला लॉस होऊ शकतो? काय ते कार्बन ॲब्झॉर्बर प्रोजेक्ट आहे. आपण या प्लांटवर जे मोठ्या मोठ्या फॅक्टरी तुम्ही बघत असतात त्यामध्ये किती जास्त प्रमाणात जे धूर प्रदूषण होतं त्याचं प्रदूषण कमी करण्याचं हे काम करतं. आपण याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सेलचे उपयोग केलेले आहेत कार्बन रॉड म्हणून. आणि याच्यामध्ये आपण एक्झॉस्ट फॅन लावून ते कंपनीमधला धूर बाहेर घेणार आणि त्यामार्फत त्या बॉक्समध्ये येणार. त्या बॉक्समध्ये आल्यानंतर हे कार्बन त्याच्या जवळ घेणार. कार्बन रॉड जे आहेत
त्याच्यात आयनिक क्रिया घडून ते त्याच्याजवळ कार्बन घेणार आणि जे बाकीचा जो चांगला धूर आहे तो बाहेर फेकणार. आता आपण जर हे चालू केलं ना ते पूर्ण सोलरवर चालणार आहे. आता आपण हे चालू केलं तर हा धूर दिसणार नाही आपल्याला, ते ॲब्झॉर्ब करणार. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय छान आणि सुंदर अशा प्रकारचं प्रोजेक्ट जे आहे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. आपल्यासोबत मॅडम आहेत, आपण त्यांच्याशी देखील या प्रोजेक्ट बद्दलची माहिती घेणार आहोत. काय सांगाल? हा प्रोजेक्ट जो आहे तो त्यानेच बनवलेला आहे. आम्ही फक्त त्याला गायडन्स करायचं काम केलेलं आहे. असे तो वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्टही करतो आणि वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये आम्ही ते प्रोजेक्ट भरवतोय आणि त्याला बरीच बक्षिसे मिळालेली आहेत आणि पुढे भविष्यात जाऊन तो एखादा मोठा सायंटिस्ट बनेल अशीच आमची अपेक्षा आहे. गोल्डन पब्लिक सियारा स्कूल हे सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम जे आहेत ते घेत असते. आजही देखील एक वेगळ्या पद्धतीचे उपक्रम जे आहे ते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना बाहेर आणण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. काय सांगाल या स्कूलबद्दल तर आम्ही इथं पहिल्यांदाच आलेलो आहोत, पण इथं ऑर्गनायझेशन जे आहे ते खूप छान केलेलं आहे. सिस्टीम ज्या आहेत, प्रयोग मांडण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या खूप छान केलेल्या आहेत. वर्ग वाईज, क्लास वाईज छान अरेंजमेंट केलेली आहे. सगळं ठीक आहे. आज खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना बाहेर आणण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या कलांना वाव देण्यासाठी आज गोल्डन पब्लिक सियारा स्कूल या स्कूलमध्ये जो घेण्यात आलेला उपक्रम आहे, अतिशय कौतुकास्पद हा उपक्रम आहे. आणि या उपक्रमाला पुणे जिल्हा शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी भाऊसाहेब कारेकर आणि असंख्य अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली होती. त्याचबरोबर विद्यार्थ्याचे पालक आणि विद्यार्थ्याचे सर्व सहकारी मित्र यांनी सुद्धा या ठिकाणी आजचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. कॅमेरामन विजय कुलसा, मी मनीष कांबळे, जनलोक वार्ता. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.